महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी 8 मे रोजी जाहीर केलेल्या 10वीच्या परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्याने 95.4% निकालाची नोंद केली. यंदाही उत्तीर्ण होण्यात मुलींनी बाजी मारली आहे. सावित्रीच्या लेकींची अव्वल कामगिरी जिल्ह्यासाठी कायम कौतुकाचा विषय ठरला आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण 1,11,322 विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,10,904 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे गेले होते. यामधील 1,05,408 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात मुलींचा दबदबा कायम राहिला असून मुलांचा उत्तीर्णतेचा टक्का 93.80 इतका आहे. एकूण 53,363 मुले 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले, तर मुलींची तुलना केल्यास 96.35% मुलींनी हे यश मिळवले आहे. यंदाच्या निकालात भाईंदर महापालिका क्षेत्रातील शाळांनी सर्वाधिक कामगिरी करत 97.55% निकालाची नोंद केली आहे. भाईंदरमधील मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का तब्बल 98.35% आहे. दरम्यान खासगी विद्यार्थ्यांचा निकाल 77.3% लागला असून रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल 29.60% लागला आहे. तसेच ठाणे महापालिका क्षेत्रातील 10वीचा निकाल 94.83. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. नालेसफाईच्या नावाखाली केवळ थुकपट्टी लावली जात असल्याने शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाणे शहर संघटक महेश कदम यांनी थेट नाल्यात उतरून आंदोलन करत योग्यरित्या नालेसफाई न केल्यास अधिकाऱ्यांना नाल्यात उतरवण्याचा इशारा दिला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये नालेसफाईला गेल्या काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असली तरी काही नाले हे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटक महेश कदम यांनी आज थेट नाल्यात उतरून तीव्र आंदोलन केलं आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना जोरदार सुरुवात झालेली आहे. अशातच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना वेग आलेला आहे. अनेक ठिकाणी नालेसफाईची कामं सुरू होत आहेत. काही ठिकाणी तर ठेकेदारांनी नालेसफाई पूर्ण झाला असल्याचा दावा देखील केला आहे. असं असलं तरी चंदनवाडी परिसरात असलेला नाला योग्यरित्या साफ न केल्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर संघटक महेश कदम यांनी थेट नाल्यात उतरून अनोखे आंदोलन केले आहे. दरवर्षी नालेसफाईच्या नावाखाली अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने केवळ थुकपट्टी केली जात आहे. त्यामुळे दरवर्षी नाल्यातील पाणी तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरून मालमत्तेचं मोठं नुकसान होत आहे. मात्र यावर्षी ठाणेकर नागरिक हे आता जागे झालेले आहेत. नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर संघटक महेश कदम यांनी थेट नाल्यात उतरून आज या नालेसफाईची पोलखोल केली आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपलेला असतानाच केवळ 1% नालेसफाई ठाणे शहरात पूर्ण झाली असल्याचे या ठिकाणी त्यांनी उघडकीस आणले आहे.
चंदनवाडी परिसरातील नाल्याचे विदारक दृश्य दाखवत त्यांनी ही गंभीर बाब समोर आणत पालिका प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे आणि थेट नाल्यात उतरून या ठिकाणी नालेसफाईचा बोंगळ कारभाराबाबत ताशेरे उडले आहेत. दरवर्षी ठाणेकर झोपलेले असतात, यावर्षी पण ठाणेकर जागलेले आहेत. आजपासून आमचा मुक्काम ठाण्यामध्ये नाल्यामध्ये असणार आहे. नाल्याचा झोल पोल खोल, कुठलीही पूर्ण नाले सफाई झालेली पूर्ण झाली नाही, फक्त 1% नाले सफाई झालेली आहे. आणि माझी अधिकारी वर्ग असो, सन्मान्य आयुक्त साहेब असो, ठाण्याचे लोकप्रतिनिधी, प्रथम नागरिक, सन्मान्य महापौर काही असो, तुम्ही फक्त पाणी दौरा करता, पण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नाल्यामध्ये उतरून दौरा करायची मागणी करणार आहे आजपासून आम्ही. कारण का आज आम्ही नाल्यात उतरल्यानंतर काय व्यथा आहे त्या बघा, पूर्ण नाला पॅक आहे. गांधीच्या साम्राज्याने कुठलाही गाळ बाहेर काढला नाही आहे. आम्हा टेंडर मधून पैसे कमवायचे ठेकेदारांनी आणि गाळ साफ करायचं ना, आणि नाल्याच्या शेजारी असलेल्या झोपडीधारकांचा जीव मुठीत 4 महिने जातो. त्याला कारणीभूत फक्त ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी आहेत. आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमची मागणी असणार आहे, जो पण नाल्यात उतरून ठेकेदार असो किंवा तिकडचा अधिकारी असो, जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही तोपर्यंत महेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मान संघटक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मी नाल्यातला बाहेर येणार नाही. बघा, नाले सफाईमध्ये फक्त जेसीबीचा वापर न करता मॅन पॉवर कडनं पण वापर होणं गरजेचं असतं. कुठलीही माणसं न लावता आहे तरी थुप्पटी लावून जेसीबी कडनं हवा ढिगारा गायचा काढलेला आहे. 10 मे आलेली आहे, 5 दिवसा मान्सून याची लक्षणं आहेत. उद्या जर दरवर्षीप्रमाणे 200-250 कुटुंब राहतात, त्यांच्या पावसाचं पाणी त्यांच्या घरात शिरून त्यांचं दरवर्षी नुकसान होतं. याला जबाबदार ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी असतो. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर खोटे जन्मदाखले तयार केले जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत गंभीर चर्चा केली. ठाणे महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीत जन्मदाखल्यांमधील कथित गैरप्रकाराबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. किरीट सोमय्या यांनी यावेळी बोलताना खोटे जन्मदाखले तयार करून त्यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. अशा प्रकारामुळे शासकीय नोंदींची विश्वासार्हता धोक्यात येत असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच जे जन्मदाखले बनावट असल्याचे आढळतील ते तत्काळ रद्द करण्यात यावेत असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल असे आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे ठाणे महापालिकेच्या जन्ममृत्यू नोंद विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून येत्या काळात या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज ठाणे महापालिकेचे अधिकारी, आमचे उपमहापौर कृष्णा पाटील, आमची संयुक्त बैठक झाली. मुंबईत जसा जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे तसाच घोटाळा ठाण्यात पण झाल्याचं दिसत आहे. यावेळी आमचे अधिकारी नगरसेवक भरत चव्हाण आणखी उपस्थित होते. 7,000 बोगस जन्म प्रमाणपत्र गेल्या 2 वर्षात दिल्याचे पुरावे समोर आलेले आहेत. ठाणे महापालिकेने या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी SIT मुंबई सारखी बनवावी अशी आम्ही विनंती केली आहे. महापालिका अधिकारी याच्यामध्ये आहेत का, मला वाटतंय का? महापालिकेचे अधिकारी, एजंट आणि हे बांगलादेशची माफिया यांची ही टोळी तिघांनी संगनमताने देशाच्या सुरक्षेची खेळ सुरू केला आहे. साधारण 3 नंबर असेल याच्यामध्ये, मला वाटतं. मला वाटतं ठाण्यात 25,000हून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्र दिली गेले असेल गेल्या 3 वर्षात. 7,000चे तर पुरावे आमच्याकडे आलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातही लहान मुलींवर अमानुष अत्याचार केले जात आहेत.
अत्याचार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महिला अध्यक्षा नगरसेविका मनीषा भगत यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला. पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे 3.5 ते 4 वर्षाच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या या अत्यंत दुर्दैवी घटनेच्या विरोधात हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. मुंब्रा स्टेशन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये शेकडो महिला, लहान मुली सहभागी झाल्या होत्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अत्याचारात बळी पडलेल्या चिमुकलीला आदरांजली अर्पण करून कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी मनीषा भगत म्हणाल्या की नरसापूर, अकोला, ठाणे येथे नराधमांनी लहान मुलींना लक्ष्य केले आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंगा केला होता, त्याच महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत, महिलांवर अन्याय होत आहे. विकसित भारत, प्रगतिशील भारत अशी घोषणा दिली जाते, मात्र यामध्ये महिलांवर अत्याचार वाढत आहेत. गुन्हेगाराला कोणतीही जात धर्म नसतो, अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या लहान मुलींचा काय दोष होता असा सवाल करताना घटनेतील नराधमाला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे. याबरोबर यापुढील काळात महिलांवर कोणताही अत्याचार होणार नाही याकरिता कठोर कायदे निर्माण झाले पाहिजेत. 4 वर्षांच्या चिमुकलीवर निष्पाप मुलीवर, छोट्या चिमुकलीवर जे का अत्याचार झाले ते त्यांच्या एका कुटुंबासाठी मर्यादित नसून समाजातल्या मानवतेवर घाव झालेला आहे आणि अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी आज आम्ही सर्व महिलांनी आणि एकत्रित येऊन आज आम्ही एक कॅन्डल मार्च केलाय, कारण कुठेतरी ही शिक्षा त्या नराधमाला झाली पाहिजे. कारण कोणालाही शिक्षा होत नाही. आतापर्यंत जे ज्या बलात्कार होतात, अत्याचार होतात मुलींवर, लहान मुलींवर आजकाल व्हायला लागलेले आहेत. आता असं बघायला गेलं, आज आपण मुंब्रा पोलीस स्टेशनच्या समोर आहे. इथं समोर मागे एकदा घटना घडली होती लहान मुलीची, तिचाही काही आजपर्यंत निर्णय झालेला नाहीये. पण एक आहे की कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे. आपल्याकडे जी काय सुरक्षा व्यवस्था आहे ती काहीतरी इतकी कमजोर आहे का महिलांवर आहे ना होणारे वारंवार अत्याचार हे कुठेतरी थांबले पाहिजेत. नकोय आम्हाला लाडकी बहीण योजना नकोय तुमची. आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षितता हवंय आणि मुलींना सुरक्षा हवी आहे. म्हणून आज आम्ही सर्व महिला एकत्र झालोय आणि त्यासाठी आज आम्ही आवाज उचलतोय. कुठेतरी गृहमंत्री, मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी आज काहीतरी सुरक्षा आम्हाला महिलांना दिले पाहिजे. तुम्ही महिलांचे भाऊ म्हणून घेता, पण ठीक आहे, पण आज तुम्ही जर लाडकी बहीण चालू करता, पण आम्हाला नकोय लाडकी बहिणीपेक्षा तुम्ही महिला सुरक्षा द्या. आज आमच्या मुली कुठेही सुरक्षा नाही. बेटी बचाव म्हणतात, पण आज मुलगी सुरक्षित नाहीये आणि आम्हाला मुलगी कुठेतरी सुरक्षित व्हावी म्हणून आज आम्ही महिलांनी आज एक छोटंसं आम्ही दाखवलंय. उद्या अशी वेळ यायला नको की आमचा जमाव इतक्या लाखो हिशोबाने असेल, महिलांचा लाखो हिशोबाने आम्ही निघणार आहोत. आज आम्ही छोटंसं काढलंय, पण आम्हाला कुठेतरी हा अत्याचार थांबला पाहिजे आणि अशा नराधमांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ती पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे.